अजितदादा पवार आपल्या सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व. पण मागच्या एका हप्त्यापूर्वीचा आणि आजचा जर आपण सोशल मीडियाचा विचार केला तर एक गोष्ट सातत्यानं सोशल मीडियावर फिरत आहे, ती म्हणजेच अजितदादा पवारांची एखाद्या फिल्म अभिनेत्याने कमबॅक म्हणजेच एंट्री होणार. पण हे कितपत सत्य आहे याचा विचार आपण मानवी म्हणून करू शकतो का? अजित पवारांची ती पाहिलेली बॉडी ती त्यांचीच होती का? असे अनेक प्रश्न आता सोशल मीडियावर फिरत आहे. आमदार अमोल मिटकर यांनी सांगितलं होतं की विमानामध्ये अगोदर 6 माणसं होते, मग 5 जणांच्याच बॉड्या कशा सापडल्या, त्या विमानामध्ये अजित पवार नव्हतेच असं त्यांचं मत आहे. तर काही जण म्हणत आहे राजेश टोपेंचा कॉल देखील त्यावेळेस खूप व्हायरल झाला होता. मला घटनेची सकाळी 7:30 वाजेला माहिती मिळाली, मात्र घटना जवळपास 8:30 वाजेच्या पुढं घडलेली आहे. त्यामुळे या सगळ्यांचा तर्कवितर्क, अभ्यास आणि सोशल मीडियावर फिरणारे दावे प्रतिदावे या सगळ्यांचा अभ्यास केला तर घडलेली घटना संपूर्ण गोंधळात टाकणारी आहे. पण अनेक तज्ज्ञांचे असं मत आहे, घडलेली घटना आता आपल्याला स्वीकारावी लागणार. अजितदादा पवार आपल्यास नाहीये हे मात्र त्यांनी आता सांगितलेलं आहे. तर अधिकृत पुरावे काय सांगतात याचा सुद्धा विचार करावा लागेल. कोणत्याही अधिकृत अशा पुराव्यामध्ये अशी गोष्ट समोर आलेली नाही की अजित पवार अजून जिवंत आहे. मात्र सोशल मीडियावर फिरणारे दावे प्रतिदावे, व्हिडिओ, शॉर्ट्स व्हिडिओ यामध्ये एक गोष्ट सातत्यानं बोलली जात आहे. शिवाजी द बॉस या चित्रपटामध्ये रजनीकांतची जशी एंट्री होते तशी एंट्री पुन्हा एकदा अजित पवारांची आता होणार. पण अधिकृत दाव्यांमध्ये असली कुठलीही अशी गोष्ट नाही की अजित पवार अजून जिवंत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचा एक आवडता नेता हा खोला आहे हे मात्र आता आपल्याला सिद्ध करावं लागेल. अजित पवार आपल्यात नाही ही गोष्टी जड अंतकरणाने स्वीकारून पुढं चालावं लागेल. हे मात्र महाराष्ट्राच्या जनतेने आता स्वीकारावं लागणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच अजित पवार जिवंत आहे का? कमेंटमध्ये नक्की लिहा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी धन्यवाद. जय महाराष्ट्र.